हाय फ्रेंड्स. तर काल ना एक कमेंट होती की ताई माझं 30+ एज आहे आणि मग मी सुरुवात करू का, पुन्हा मी अभ्यास करू शकते का, होऊ शकतो का अभ्यास. तर त्या ताईंना मला असं सांगणं आहे की अ, वय तुमचं किती आहे ते मॅटर करत नाही, तर तुमची इच्छाशक्ती मॅटर करते. आणि तसंही आपल्याला 38 एज लिमिट आहे. तुम्ही कुठलाही फॉर्म भरायचा असेल तर 38 एज ओपनसाठी आणि 43 असतं कास्टमधून फॉर्म भरत असाल तर. आणि त्यामुळे मग तुम्ही नक्कीच फॉर्म भरू शकता. अजून तुमच्याकडे बराचसा वेळ आहे. आणि मी सुद्धा 30+ आहे. जे सुरुवातीपासून माझ्यासोबत जोडले गेलेले आहेत त्यांना माहिती आहे. मी हा पण स्टडी करते आणि सोबतच माझं MSW सुद्धा चालू आहे. आता 4th सेमिस्टर ऑनगोईंग आहे. त्याचे माझे संडेला आणि सॅटर्डेला लेक्चर्स असतात ऑनलाईन. आणि एक्झामसुद्धा आहे त्याची 1 जूनपासून. म्हणजे 4th सेमिस्टर आता एवढ्या ह्या 2-3 महिन्यामध्ये माझं कंप्लीट होऊन जाईल ते. आणि तर तुम्ही अगोदर ठरवा की तुम्हाला हे का करायचे. तुमचं का करायचं आहे ह्याचं उत्तर जर क्लिअर असेल आणि तुमची जर मेहनत करण्याची तयारी असेल तर तुम्ही नक्कीच अभ्यास करायला चालू करू शकता. आणि अभ्यास करत असताना आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे आपल्याला सातत्य टिकवून ठेवावं लागतं अभ्यासामध्ये. आणि संयमसुद्धा आपल्याकडे असायला हवा. की काही काही मुलं काय करतात, 1-2 फॉर्म भरतात, 1-2 एक्झाम देतात आणि त्यांचं असं म्हणणं असते की या 1-2 एक्झाममध्येच माझं सिलेक्शन व्हायला पाहिजे. त्याला वाटतं व्हावं सिलेक्शन 1-2 एक्झाममध्येच. परंतु आता कॉम्पिटिशन एवढं वाढलेलं आहे, त्यामुळे आपल्याला तिथे संयमानं घ्यावं लागतं. आणि प्रत्येक आपल्या फेल्युअरमधून आपल्याला पुढे शिकावं लागतं की आता याच्यानंतरचा पर्याय काय आहे आपल्याकडे, याच्यातून मार्ग कसा काढायचा आहे. आपल्याला एवढे मार्क्स आलेत, आता याच्यानंतरच्या एक्झाममध्ये आपण कसं जास्त स्कोअर करू शकतो याकडे सुद्धा आपलं लक्ष असलं पाहिजे. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की तुमचा स्वतःवरती पूर्ण विश्वास पाहिजे. तुमचा जर स्वतःवरती विश्वास असेल तर तिथेच तुम्ही तुमची अर्धी लढाई जिंकलेली असता. त्यामुळे स्वतःवरचा विश्वास कधीही डगमगू देऊ नका. तुम्ही सुरुवात करणार असाल तर तुमचं एज 30 आहे, 32 आहे किंवा 42 आहे ते महत्त्वाचं नाही आहे. महत्त्वाचं हे आहे की तुमची इच्छाशक्ती करण्याची आणि तुमची मेहनत घेण्याची तयारी किती आहे. तुम्हाला अजून एक गोष्ट सांगू इच्छिते मी की आमच्या बॅचमध्ये MSW गर्दी आहे. मी तिथे 50+ एजच्या एक मॅडम आहेत. त्यांची मुलं अमेरिकेमध्ये आहेत, नातवंड आहेत त्यांना, आणि त्या आत्ता कोर्स करत आहेत. तर तुम्ही पाहू शकता एक त्यांची इच्छाशक्ती किती आहे आणि त्या आमच्यासाठी किती इन्स्पिरेशन ठरलेल्या आहेत. आत्ता म्हणजे MSW जॉईन केल्यापासून त्यांच्याकडे पाहिलं किंवा त्यांचा आवाज जरी ऐकला किंवा ग्रुपवर एखादा मेसेज त्यांचा दिसला की आम्हाला असं मोटिवेशन मिळतं की या मॅडम म्हणजे खूप भारी वाटतं. आणि मग आपल्याला सुद्धा एक नवीन ऊर्जा मिळते.